उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर आता पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच भेट आहे। निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या दरम्यान चर्चेची शक्यता आहे। त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, उद्धव ठाकरे आता सिल्वर ओकवर दाखल झाल्याचं कळतंय, काय घडामोडी सध्या सिल्वर ओकवर घडतायत? कारण आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर महाविकास आघाडीची एक बैठक होणं अपेक्षित होतं। स्वतः शरद पवार यांनी नुकतंच तसं विधान केलं होतं। मात्र आज आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे शरद पवार यांचं हेच या सिल्वर ओक येथे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या महाविकास आघाडी खरं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करते। अर्थातच मुंबई महानगरपालिका ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि यावेळी आपण जर बघितलं असेल तर राज्यात महायुतीला भरभरून यश मिळालेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसलाय, महाविकास आघाडीलाच अर्थात फटका बसलाय आणि कुठेतरी शरद पवार यांनी तेच म्हटलं होतं की निकाल आल्यानंतर खरं तर चिंतन झालं पाहिजे होतं महाविकास आघाडीत, मात्र तसं झालं नाही। अर्थात आज उद्धव ठाकरे निकालानंतर पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेत आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये खऱ्या अर्थाने जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतची आहे ती चर्चा होणार आहे, कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, काँग्रेस देखील स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे। आज नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते ते बघावं लागेल, कारण पाहिलं असेल तर लोकसभा काय घडामोडी घडतात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।